त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणी येथील पुतळ्याला लागून असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्याचा प्रयत्न डिसेंबर महिन्यात करण्यात आला होता। त्या विरोधात दुसऱ्या दिवशी परभणी शहरात आंदोलन झालं। अन्याय अत्याचाराविरोधात आंबेडकरी आंदोलन हे नेहमीच द्वेषाने पेटून उठते। मात्र या आंदोलनानंतर परभणी शहरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन झालं आणि यामध्ये अनेक तरुणांना या कोम्बिंग ऑपरेशन अंतर्गत पोलीस कोठडीत डांबून ठेवण्यात आलं। आंदोलनानंतर म्हणजे साधारणतः 11 डिसेंबर नंतर पुढील 5 दिवस पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन आंबेडकरी वस्त्यांमधून थांबताना दिसत नव्हतं। याचे अनेक फुटेज आपण सोशल मीडियावरही पाहिले असतीलच। पोलिसांनी कशा प्रकारे ते कोम्बिंग ऑपरेशन चालवलं, पण याच कोम्बिंग ऑपरेशन मधून पोलीस कोठडीत असलेले सोमनाथ सूर्यवंशी हे विधी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांचा खून होतो असा आंबेडकरी आंदोलनाचा आरोप आहे। अर्थात कोम्बिंग ऑपरेशन नंतरची मारझोड पोलीस कोठडीमध्ये करण्यात आली। त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांना मृत घोषित केलं होतं। वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी तात्काळ मागणी केली की मृताचं पोस्टमार्टम संपूर्ण चित्रीकरण करण्याचा व तो ऑन कॅमेरा व्हावं अशी मागणी त्यांनी केली आणि या मागणीनं अवघं शासन प्रशासन हादरलं। या प्रकरणात देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन शहीदांच्या कुटुंबियांची भेट घेतली। त्यांनीही सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत खून करण्यात आला असा आरोप केला होता। मात्र यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्ययात्रेतून परत आल्यानंतर ज्येष्ठ पॅन्थर नेते विजयदादा वाकोडे यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होतो। त्यांच्या या हृदयविकाराच्या झटक्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबने विरोधात जो मोर्चा परभणी शहरामध्ये निघाला होता, जे आंदोलन झालं होतं, त्यामध्ये त्यांना आरोपी क्रमांक 1 करण्यात आलं होतं। अनेक लढे आणि खटले अंगावर घेणाऱ्या दादांना पोलिसांची ही कृती त्यांच्या संवेदनशील मनाला झटका देऊन गेली। सोमनाथ सूर्यवंशी आणि विजयदादा वाकोडे हे परभणी पोलिसांच्या अत्याचारातून शहीद झाले अशी आता समस्त आंबेडकर चळवळीची एक वाक्यता आहे। त्या विरोधात न्याय मिळावा ही सार्वत्रिक मागणी आहे। यासाठी न्याय मिळवण्याकरता परभणीतून थेट महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत लॉंग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे। या लॉंग मार्चचे आयोजन कोणी केले, कसे झाले, या संदर्भात आंबेडकरी चळवळीत चर्चा होते आहे। तर सध्या तरी शहीद विजयदादा वाकोडे यांचा मुलगा राहुल वाकोडे यांच्याकडे हे नेतृत्व आहे। 600 किलोमीटरचा हा लॉंग मार्च येत्या काही दिवसात मुंबईत धडकणार आहे। अर्थात हा लॉंग मार्च 600 किलोमीटर पर्यंत चालत असताना शासन प्रशासन या संदर्भात कोणतीही दखल घेताना दिसत नाही। या मार्चची संपूर्ण व्यवस्था आंबेडकरी समाज ठिकठिकाणी करतो आहे। कुठल्याही गोष्टीची या लॉंग मार्चमध्ये कमतरता पडू दिली गेली नाही। त्यामुळे आंबेडकरी समाज या आंदोलनात पूर्णपणे एकवटला आहे। परभणीची घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात नेहमीप्रमाणेच आंबेडकरी आंदोलनाने आपल्या प्रतिक्रिया दिल्या, या विरोधात न्याय मागितला, परंतु शासन प्रशासनाची असंवेदनशीलता त्या न्यायाच्या मागणीसाठी प्रतिसाद देताना अजूनही दिसत नाही। आता हा प्रश्न इथपर्यंत आपण पाहत आहोत। हा लॉंग मार्च मुंबईत प्रवेश करेल तेव्हा शासन त्यांना मुंबईच्या प्रवेशद्वारापासून परतवण्याची खेळी करते का, हा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे। परंतु ते गेल्या 2 घटनांपासून जर आपण पाहिलं, म्हणजे यापूर्वी बेडगमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान तोडून टाकल्याची घटना झाली होती आणि त्यानंतर तेथील डॉक्टरच्या नेतृत्वामध्ये एक लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघाला होता। मात्र तो लॉंग मार्च मुंबईत प्रवेश न करू देता त्यांना पुन्हा माघारी पाठवण्यात आलं। या घटनेला फार दिवस झाले नाहीत, त्यानंतर परभणीच्या घटनेनंतर पुन्हा एक लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने धडकतो आहे। या 2 बाबींचा जर आपण विचार केला तर आंबेडकरी जनता ही लढाऊ आहे।
कुठल्याही अन्यायाच्या विरोधात ती पेटून उठते, हे वास्तव आहे. मात्र आंबेडकरी आंदोलन कायम सामूहिकतेने रस्त्यावर आले आहे, ते व्यक्त झाले आहे. आपण जर नामांतर आंदोलन पाहिलं तर जवळपास महाराष्ट्राच्या भूमीवर 16 वर्ष अव्याहतपणे नामांतरासाठी महाराष्ट्रात आंदोलन झालं. या संदर्भात मोर्चे आंदोलनं झाली. महाराष्ट्रात जेलभरो आंदोलन देखील झालं. या आंदोलनादरम्यान अनेक अन्याय अत्याचार मराठवाड्याच्या भूमीवर दलित वस्त्यांमध्ये झाले. मात्र त्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात एक संघ आंदोलन कायम राहिले. आंबेडकर चळवळीच्या या आंदोलनाचा भाग म्हणूनच आपण रिडल्सकडे जेव्हा येतो तेव्हा देखील रिडल्स प्रकरणामध्ये देखील महाराष्ट्राची आंबेडकरी जनता आणि आंबेडकरी आंदोलन इतकं एक संघ राहिलं की या मुंबईच्या भूमीवर महाराष्ट्राची एकवटलेली आंबेडकरी जनता याचे मोर्चाच्या रूपात एक अभूतपूर्व दर्शन संपूर्ण जगाला मुंबईत झालं होतं. त्यानंतर खैरलांजीचा प्रश्न असेल. खैरलांजीच्या प्रकरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. जाडपोळीपासून अनेक प्रकारची आंदोलनं केली आणि खैरलांजी जे 29 सप्टेंबर 2006ला घडलं होतं त्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र एक दिलानं, एक विचारानं आणि एका निर्धारानं त्या अत्याचाराच्या विरोधात तुटून पडला होता. अलीकडच्या 2018च्या 1 जानेवारीमध्ये भीमा कोरेगाव येथे जी दगडफेक समाजकंटकांनी केली होती त्या विरोधातही आंबेडकरी आंदोलन, आंबेडकरी चळवळ ही रस्त्यावर उतरली. तिचं एक संघ स्वरूप दिसलं. एक संघपणे लढले. आंबेडकरी आंदोलनाच्या इतिहासात ही बाब पाहत असताना सत्तास्थानी असलेली व्यवस्था ही कोणत्याही राजकीय पक्षाची असली तरी आंबेडकरी जनता आणि आंबेडकरी समुदायाशी त्यांचं वर्तन आणि व्यवहार मात्र एक राहिलेला आहे. शासन आणि प्रशासनाची ही मानसिकता लोकशाहीशी अजूनही सुसंगत झालेली नाही, संविधानमय अजून झाली नाही. अशा या स्थितीमध्ये गेल्या 2 घटना, बेडग आणि आता परभणी, या 2 घटनांपासून त्या गाव आणि शहरांपासून लॉंग मार्चची सुरुवात झालेली आहे. संपूर्ण राज्यातील आंबेडकरी जनता या आंदोलनात एक संघ राहिलेली आहे. कोणत्याही गावात किंवा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधान आणि आंबेडकरी दलित वस्त्या यांच्यावर ज्यावेळी अन्याय किंवा अत्याचार झालेले आहेत त्यावेळी संबंध महाराष्ट्राची आंबेडकरी जनता एक संघ राहिलेली आहे, एक संघतेने व्यक्त झाले आहेत. बेडग आणि परभणीमधील अत्याचाराच्या नंतर जेव्हा लॉंग मार्च निघाले तेव्हाही संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजाने, आंबेडकरी वस्त्यांनी तन मन धनाने या सगळ्या लॉंग मार्चची व्यवस्था केलेली आहे. या 2 प्रकरणांमध्ये एक स्वतंत्र लॉंग मार्च जेव्हा निघतो तेव्हा एकसंघ महाराष्ट्रातील आंबेडकरी आंदोलन एका शहर किंवा गावापुरतं मर्यादित होत आहे असं काही या संदर्भात होत आहे का? निश्चितपणे आंबेडकरी समाजामध्ये अत्याचार, अन्यायाच्या विरोधात तुटून पडण्याची मानसिकता आहे, ती उत्स्फूर्त आहे. तरीही संपूर्ण महाराष्ट्र जेव्हा या प्रकरणामध्ये एकसंघपणे उभा आहे तेव्हा केवळ एक गाव किंवा एक शहराने आंदोलन करणं या संदर्भात आंबेडकरी चळवळीत चर्चा होणं खूप गरजेचं आहे. आणि हाच मुद्दा आम्हाला प्राधान्याने आपल्यापर्यंत आणायचा होता, न्यायचा होता. या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनतेने, आंदोलनाने, बुद्धिजीवींनी, लेखकांनी, राजकीय नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थी संघटनांनी गंभीरपणे विचार करावा, हेच आम्ही आज आपल्यासमोर मांडत आहोत. सत्याग्रह, लढे, संघर्ष व लॉंग मार्च आंबेडकरी चळवळीसाठी नवीन गोष्ट नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पिण्याच्या पाण्यासाठी महाड येथे 20 मार्च 2017 रोजी सत्याग्रह झाला होता. 2 वर्षांनी त्यालाही 100 वर्ष पूर्ण होतील. चौदार तडे सत्याग्रह म्हणून हा सत्याग्रह जागतिक इतिहासात नोंदविला गेला आहे. नेमकं ते स्थान इतिहासाच्या पानावर काळाराम मंदिर सत्याग्रहाचे देखील आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला लॉंग मार्च व त्यातील कसेल त्याची जमीन, नसेल त्याचे काय, ही घोषणा आजही प्रत्येकाच्या मुखात आहे. पण ही सर्व आंदोलने व सत्याग्रह क्रियावादी होती. सत्याग्रह, लॉंग मार्च हे समग्र परिवर्तनासाठी व सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक बदलासाठी झाले होते. त्या क्रिया होत्या आणि परिवर्तन नाकारणाऱ्या शक्तींच्या विरोधात उभ्या होत्या. त्यामुळे आज आपल्याला संपूर्ण आंबेडकरी जनतेला आंबेडकरी आंदोलनाच्या या इतिहासाला आठवत असताना एक संघ आंबेडकरी आंदोलन एक गाव किंवा एक शहरापुरतं मर्यादित होतं आहे का, या गंभीर मुद्द्यावर गंभीरपणे विचार करावा लागेल. हाच आमच्या आजच्या व्हिडिओचा हेतू आहे. धन्यवाद.